आई वडिलांचं नातं तुटू शकतं, पण त्या नात्यातून जन्मलेल्या मुलाचं मन मात्र दोन तुकड्यात विभागलं जातं. सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अमोल आणि माया आपल्या 8 वर्षांच्या मुलगी अन्वी सोबत राहत होते. अन्वी खूप गोड, हुशार आणि प्रेमळ मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी निरागस हसू असायचं. पण तिच्या नशिबात लहानपणापासूनच संघर्ष लिहिला होता. अन्वीची प्रकृती लहानपणापासूनच नाजूक होती. तिला वारंवार ताप यायचा, अशक्तपणा जाणवायचा आणि काही महिन्यांपासून तिच्या हृदयाशी संबंधित आजारासाठी उपचार सुरू होते. अमोल आपल्या परीने तिच्या उपचारांचा सगळा खर्च करत होता. मुलीच्या औषधांसाठी आणि उपचारांसाठी तो दिवस रात्र मेहनत करत होता. पण माया मात्र हळूहळू चिडचिडी होत चालली होती. तिला वाटू लागलं होतं की अन्वीच्या आजारामुळे तिचं स्वतःचं आयुष्य थांबून गेलं आहे. घरात छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं होऊ लागली. एक दिवस मायाने अमोलला स्पष्ट सांगितलं, मला आता हे आयुष्य जगायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे. अमोलने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला सांगितलं, माया, आपल्यात काहीही झालं तरी अन्वीची काय चूक आहे? तिला आपल्या दोघांची गरज आहे. पण माया आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी दोघांचा घटस्फोट झाला. न्यायालयाने अन्वीची जबाबदारी अमोलकडे दिली. माया मात्र हळूहळू आपल्या मुलीपासून दूर जाऊ लागली. अन्वी प्रत्येक वेळी आईला एकच प्रश्न विचारायची, आई, तू मला भेटायला पुन्हा येशील ना? माया फक्त एवढंच म्हणायची, हो बघू. पण त्या शब्दांमध्ये आता आईची माया उरली नव्हती. काही महिन्यांनी अन्वीची तब्येत अचानक खालावली. अमोल तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर आवाजात सांगितलं, अन्वीवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. उपचारांमध्ये अजिबात विलंब करू नका. हे ऐकून अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्याकडे उपचारांसाठी पुरेसे पैसे नव्हते, पण मुलीला वाचवण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होता. तो दिवस रात्र काम करू लागला. एके दिवशी त्याला अचानक दुसऱ्या शहरात काही दिवसांसाठी कामावर जावं लागलं. अन्वीला एकटं ठेवणं त्याला शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने नाईलाजाने अन्वीला तिच्या आईकडे काही दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला. मायाने अनिच्छेने मुलीला आपल्या घरी आणलं. अन्वीला वाटलं होतं की आईकडे आल्यावर तिला पुन्हा आईचं प्रेम मिळेल. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी मायाने अन्वीची छोटीशी बॅग भरली. अन्वी अजूनही अशक्त होती. तिच्या हातात औषधांची छोटी पिशवी होती. मायाने तिला घेऊन अमोलच्या घराच्या दारात आणलं. अन्वीने आईचा हात घट्ट पकडला. ती निरागसपणे विचारू लागली, आई, आपण कुठे चाललो आहोत? मायाने काहीही उत्तर दिलं नाही. तिने अन्वीला घराच्या दारात बसवलं. तिची बॅग बाजूला ठेवली आणि कठोर आवाजात म्हणाली, तुझ्या बाबांकडे राहा. मी तुला सांभाळू शकत नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आईचा हात पुन्हा पकडण्याचा प्रयत्न केला. आई, मला सोडून जाऊ नकोस. मला अजूनही तुझी गरज आहे. पण मायाने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ती तिथून निघून गेली. अन्वी घराच्या दारात एकटीच बसली होती. आईच्या जाण्याच्या दिशेने ती बराच वेळ पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शरीर आधीच अशक्त होतं आणि मनावर तर आईने सोडून गेल्याचा मोठा आघात झाला होता. काही वेळाने शेजारच्या घरातील शारदाबाई घराबाहेर आल्या. त्यांची नजर दारात बसलेल्या अन्वीवर पडली. लहान मुलगी एकटीच बसलेली पाहून त्या लगेच तिच्याजवळ गेल्या. शारदाबाईंनी प्रेमाने विचारलं, बाळा, तू इथे एकटी का बसली आहेस? अन्वीने डोळे पुसत हळू आवाजात उत्तर दिलं, आई मला इथे सोडून गेली. हे ऐकताच शारदाबाईंचं मन हेलावून गेलं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. कुठेही अन्वीच्या आईचा पत्ता नव्हता. शारदाबाईंनी अन्वीची छोटीशी बॅग उचलली आणि तिचा हात हातात घेतला. चल बाळा, आधी माझ्या घरी ये. तू एकटी इथे बसू नकोस. अन्वीने निरागसपणे उत्तर दिलं, बाबा आले की मी त्यांच्या घरी जाईन. शारदाबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
हो बाळा, तोपर्यंत तू माझ्याकडे राहा. तुला काहीही कमी पडू देणार नाही. त्या दिवशी शारदाबाईंनी अन्वीला आपल्या मुलीसारखं जपलं. त्यांनी तिला जेवण दिलं, वेळेवर औषधं दिली, तिचं तापमान तपासलं, तिच्यासाठी गरम पाणी आणलं आणि रात्री ती झोपेपर्यंत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बसल्या. अन्वी बराच वेळ शांत होती. काही वेळाने तिने शारदाबाईंचा हात धरला. काकू, तुम्ही माझी एवढी काळजी का घेत आहात? शारदाबाईंनी तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाल्या, कारण तू लहान आहेस बाळा, आणि लहान मुलाला या जगात एकटं सोडता येत नाही. अन्वीने पहिल्यांदा त्यांच्या कुशीत डोकं ठेवलं. तिला आईची आठवण येत होती, पण त्या क्षणी शारदाबाईंच्या मायेने तिचं दुःख थोडं कमी झालं होतं. पण रात्री अचानक परिस्थिती बदलली. मध्यरात्री अन्वीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिच्या चेहऱ्यावर घाम आला. ती घाबरून उठली. काकू, मला श्वास घेता येत नाही. शारदाबाई घाबरल्या. त्यांनी लगेच अन्वीला जवळ घेतलं आणि डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी परिस्थिती ऐकून सांगितलं, तिला लगेच रुग्णालयात घेऊन या. अजिबात वेळ घालवू नका. शारदाबाईंच्या हातात त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते, पण त्यांनी एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी स्वतःचे दागिने काढले, ते विकून मिळालेले पैसे घेतले आणि अन्वीला घेऊन रात्रीच रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी अन्वीची तपासणी सुरू केली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून शारदाबाईंच्या मनात भीती निर्माण झाली. डॉक्टर म्हणाले, मुलीची प्रकृती गंभीर आहे. उपचार तातडीने सुरू करावे लागतील. शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या डॉक्टरांसमोर हात जोडून म्हणाल्या, डॉक्टर, माझ्याकडे जितके पैसे आहेत ते सगळे घ्या, पण या मुलीला वाचवा. डॉक्टरांनी त्यांना धीर दिला आणि अन्वीवर उपचार सुरू केले. काही वेळाने अन्वीला शुद्ध आली. तिने डोळे उघडले आणि तिच्या बाजूला बसलेल्या शारदाबाईंना पाहिलं. तिने त्यांचा हात घट्ट पकडला. काकू, तुम्ही माझ्यासाठी एवढं का करत आहात? शारदाबाईंनी तिच्या कपाळावर प्रेमाने हात ठेवला. कारण तू एकटी नाहीस बाळा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला एकटं वाटू देणार नाही. दुसऱ्या दिवशी अमोल गावात परत आला. तो थेट आपल्या घरी गेला, पण घरासमोर अन्वी दिसली नाही. त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याने शेजाऱ्यांना विचारलं, अन्वी कुठे आहे? ती इथे दिसत नाही. शेजाऱ्यांनी त्याला मागच्या रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. अमोलच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. तो एक क्षणही न थांबता रुग्णालयाकडे धावला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने अन्वीला बेडवर पाहिलं. तिच्या हाताला सलाईन लावलेली होती. चेहऱ्यावर अशक्तपणा होता. आपल्या मुलीची ती अवस्था पाहून अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. तो तिच्याजवळ बसला आणि तिचा हात हातात घेतला. बाळा, बाबा आले आहेत. आता तुला काही होऊ देणार नाही. अन्वीने डोळे उघडले आणि बाबांकडे पाहिलं. अमोलने शारदाबाईंकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. तो म्हणाला, माझ्या मुलीला तुम्ही वाचवलत. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. शारदाबाईंनी त्याला थांबवलं. उपकार नाही अमोल, ही मुलगी माणूस आहे. तिची आई तिला सोडून गेली, म्हणून आपणही तिला सोडून द्यायचं का? हे शब्द ऐकून अमोल काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर अन्वीची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. अमोल तिच्या जवळच राहू लागला होता. मुलीला औषधं वेळेवर मिळत आहेत ना? डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेतली जात आहे ना? याकडे तो सतत लक्ष देत होता. शारदाबाईही रोज अन्वीसाठी घरचं जेवण घेऊन रुग्णालयात यायच्या. त्या अन्वीला स्वतःच्या मुलीसारखं जपत होत्या. पण अन्वीच्या मनात मात्र एकच व्यक्ती होती, तिची आई. ती रोज रुग्णालयाच्या दाराकडे पाहायची. कदाचित आज आई येईल, तिच्या डोक्यावरून हात फिरवेल आणि तिला जवळ घेईल, अशी तिला आशा होती. एक दिवस अन्वीने आपल्या बाबांना हळू आवाजात विचारलं, बाबा, आईला मी आवडत नाही का? हा प्रश्न ऐकून अमोल काही क्षण शांत झाला. मुलीला काय उत्तर द्यावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने फक्त अन्वीला आपल्या मिठीत घेतलं. तुझी काही चूक नाही बाळा, तू खूप चांगली आहेस. अन्वीने पुन्हा विचारलं, मग आई मला दारात एकटी का सोडून गेली? या प्रश्नाचं उत्तर देताना अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, कधी कधी मोठी माणसं स्वतःच्या दुःखात इतकी अडकतात की त्यांना आपल्या जवळच्या माणसांची वेदनाही दिसत नाही.
अन्वी शांत झाली, पण अमोलच्या मनात मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले होते. माया एवढी कठोर कशी झाली? तिने आपल्या स्वतःच्या मुलीला अशा अवस्थेत दारात एकटं कसं सोडलं? अमोलला वाटत होतं की मायाच्या मनात मुलीबद्दल प्रेम उरलेलं नाही. काही दिवसांनी अचानक अमोलच्या फोनवर मायाचा फोन आला. फोन उचलताच त्याला तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. अमोल, मला अन्वीला सोडायचं नव्हतं. हे ऐकताच अमोलचा राग अनावर झाला. तो म्हणाला, मग तिला दारात एकटी का सोडलंस? ती आजारी होती, तिच्या हातात औषधं होती, तिच्या डोळ्यांसमोर आई निघून गेली. तुला तिची अवस्था दिसली नाही का? माया काही क्षण शांत राहिली. तिच्या हुंदक्यांचा आवाज फोनवर स्पष्ट येत होता. मग ती म्हणाली, अमोल, माझ्यावर विश्वास ठेवशील तरच तुला सगळं सांगते. अमोल काहीच बोलला नाही. माया हळूहळू आपल्या आयुष्यातील सत्य सांगू लागली. घटस्फोटानंतर ती स्वतः एका गंभीर मानसिक आणि आर्थिक संकटातून जात होती. तिच्यावर मोठं कर्ज झालं होतं. नोकरीही गेली होती. घर खर्च चालवणं कठीण झालं होतं. इतकंच नाही तर स्वतःच्या उपचारांसाठीही तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. पण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट अजून वेगळंच होतं. काही काळापूर्वी मायाला स्वतःलाही एका गंभीर आजाराचं निदान झालं होतं. डॉक्टरांनी तिला दीर्घकाळ उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. मायाच्या मनात सतत एकच भीती होती, जर मला काही झालं तर अन्वीचं काय? ती रात्रंदिवस याच विचारात राहू लागली. तिला वाटू लागलं की जर तिने अन्वीला स्वतःजवळ ठेवलं तर तिच्या स्वतःच्या आजारामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे मुलीचं भविष्यही उद्ध्वस्त होईल. मायाला आपल्या मुलीचा द्वेष नव्हता, उलट तिचं अन्वीवर खूप प्रेम होतं. पण ते प्रेम भीतीमध्ये बदललं होतं. तिला वाटत होतं की आपल्या मृत्यूनंतर अन्वी पूर्णपणे एकटी पडेल. म्हणून तिने चुकीचा निर्णय घेतला. अमोल हे सगळं ऐकत स्तब्ध झाला. त्याने मायाला विचारलं, तू हे सगळं एकटी का सहन केलंस? मला सांगितलं असतंस तर आपण काहीतरी मार्ग काढला असता. माया रडत म्हणाली, कारण मला वाटलं माझ्यानंतर अन्वीला माझ्यापेक्षा चांगला आधार मिळायला हवा. अमोल काही क्षण शांत राहिला. त्याला मायाची परिस्थिती समजू लागली होती, पण तिचा निर्णय योग्य वाटत नव्हता. तो म्हणाला, तुझी परिस्थिती कितीही कठीण असली तरी अन्वीला सत्य सांगणं आणि मदत मागणं योग्य होतं. तिला दारात एकटी सोडणं हा उपाय नव्हता. माया काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, मला तिचा द्वेष नव्हता अमोल, मला माझ्या असह्यतेचा राग होता. हे शब्द ऐकून अमोलच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याला जाणवलं की काही वेळा माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडते. काही दिवस गेले. अन्वीची प्रकृती हळूहळू सुधारत होती. अमोल तिची पूर्ण काळजी घेत होता आणि शारदाबाईही तिच्यासाठी आईसारख्या उभ्या होत्या. पण अन्वीच्या मनात मात्र तिच्या आईचे विचार सतत सुरू होते. मायाने तिला दारात का सोडलं? आईला खरंच तिच्यावर प्रेम नव्हतं का? की त्या निर्णयामागे काही वेगळंच कारण होतं? एक दिवस अन्वी आपल्या बॅगेत काहीतरी शोधत होती. तेवढ्यात तिच्या हाताला एक छोटंसं पाकिट लागलं. अन्वीने ते बाहेर काढलं. पाकिटावर तिच्या आईच्या अक्षरात लिहिलं होतं, माझ्या अन्वीसाठी. ते पाहताच अन्वी काही क्षण शांत झाली. तिने पाकिट काळजीपूर्वक उघडलं. आत तिच्या आईचा एक फोटो आणि एक पत्र होतं. अन्वीने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं. पहिल्याच ओळीने तिचे डोळे पाणावले. बाळा, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी तुझ्याजवळ नसेन. अन्वीच्या हातातलं पत्र थरथरू लागलं. तिने डोळे पुसले आणि पुढचं पत्र वाचू लागली. तुला दारात सोडून जाण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय होता. तुला माझ्यावर राग आला तरी चालेल, पण स्वतःला कधीही दोष देऊ नकोस. तू माझ्यासाठी कधीच ओझं नव्हतीस, तू माझं संपूर्ण जग होतीस. हे शब्द वाचताच अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आईचा फोटो आपल्या छातीशी घट्ट धरला. ती रडत म्हणाली, आई, मग मला सोडून का गेलीस? अमोलने तिची अवस्था पाहिली आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. अन्वी काही वेळ रडतच राहिली. तिने पुन्हा पत्र उघडलं. पत्राच्या शेवटी मायाने लिहिलं होतं, माझी एकच इच्छा आहे, तू मोठी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि आयुष्यात कधी एखादं दुःखी मूल भेटलं तर त्याला कधीही एकटं सोडू नकोस. अन्वीने पत्र आपल्या छातीशी धरलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आईबद्दलचं प्रेमही होतं. ती बाबांकडे पाहून म्हणाली, बाबा, मला आईला एकदा भेटायचं आहे. अमोलने तिच्याकडे पाहिलं.
त्याला माहीत होतं की ही भेट दोघींसाठी खूप महत्त्वाची आहे. त्याने लगेच मायाला फोन केला. काही दिवसांनी माया रुग्णालयात आली. अन्वीने आईला पाहिलं. काही क्षण ती जागेवरच उभी राहिली. आईला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू आले. पुढच्या क्षणी ती धावत आईजवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. आई, तू मला सोडून का गेलीस? मायाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अन्वीला जवळ घेतलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, मला माफ कर बाळा. अन्वी रडत म्हणाली, मला तुझी खूप गरज होती. मायाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मलाही तुझी गरज होती बाळा. दोघी काही वेळ एकमेकींना मिठी मारून रडत राहिल्या. त्या क्षणी अन्वीला जाणवलं की आईने तिला सोडलं होतं, पण तिच्या मनातून कधीच दूर केलं नव्हतं. मायाने अन्वीचा हात हातात घेतला. बाळा, तुझं आयुष्य माझ्यामुळे कधीही थांबू देऊ नकोस. अन्वीने आईकडे पाहिलं. तिला काहीच बोलता येत नव्हतं. फक्त अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते. मायाने तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं. तू खूप मोठी हो, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि माझ्यासारख्या परिस्थितीत असलेल्या कोणत्याही मुलाला कधीही एकटं पडू देऊ नकोस. अन्वीने मान हलवली. पण या भेटीनंतर काही दिवसातच परिस्थिती पुन्हा गंभीर झाली. मायाची प्रकृती अचानक खालावली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर अमोलला आणि कुटुंबाला सांगितलं की तिचा आजार गंभीर झाला आहे. हे ऐकून अन्वीच्या पायाखालची जमीन सरकली. ती आईच्या बेडजवळ जाऊन बसली. अमोलही तिच्याजवळ उभा होता. मायाने हळूहळू डोळे उघडले. तिने आपल्या मुलीकडे पाहिलं. अन्वीने तिचा हात आपल्या हातात घेतला. आई, आता तू माझ्याजवळच राहा. मायाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अन्वीचा हात घट्ट धरला. माझ्या मुलीने कधीही कोणाला आईविना एकटं वाटू देऊ नये. अन्वी रडत म्हणाली, आई, तू मला सोडून जाऊ नकोस. मला अजून तुझी गरज आहे. मायाच्या चेहऱ्यावर हलकंसं दुःखी हसू उमटलं. तिने अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिने फक्त एवढंच म्हटलं, मी कुठेही गेले तरी माझं प्रेम कायम तुझ्यासोबत राहील. हे शब्द ऐकून अन्वीने आईचा हात आपल्या छातीशी घट्ट धरला. अमोलही डोळे पुसत बाजूला उभा होता. त्या क्षणी तिघांनाही जाणवत होतं की त्यांच्या आयुष्यातला हा क्षण कदाचित पुन्हा कधीच परत येणार नव्हता. मायाच्या प्रकृतीत काही काळाने थोडी सुधारणा झाली. अन्वीला आईसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. आई मुलगी एकमेकींजवळ बसून जुन्या आठवणींविषयी बोलायच्या. कधी अन्वी आईला आपल्या शाळेतील गोष्टी सांगायची, तर कधी माया तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगायची. मायाच्या मनात मात्र आपल्या मुलीला दारात एकटं सोडल्याची खंत सतत होती. अमोलनेही जुन्या कटुता मनात न ठेवता मायाशी शांतपणे बोलायला सुरुवात केली. कारण आता त्याला समजलं होतं की त्यांच्या नात्यात कितीही कटुता असली तरी अन्वीला आई आणि बाबांचं प्रेम दोन्ही हवं होतं. या सगळ्या काळात शारदाबाई मात्र अन्वीच्या आयुष्यात कायमच्या आल्या होत्या. त्या तिची काळजी घ्यायच्या, तिच्यासोबत बोलायच्या आणि तिला नेहमी एकच गोष्ट सांगायच्या, आई एकच असते बाळा. पण आईसारखं प्रेम करणारी माणसं आयुष्यात अनेकदा भेटतात. अन्वी हसायची. तिच्या आयुष्यात आता 3 वेगवेगळ्या नात्यांचं प्रेम होतं. आईचं प्रेम, बाबांचा आधार आणि शारदाबाईंची माया. तिला जाणवत होतं की नाती फक्त रक्ताने बनत नाहीत. काही नाती माणुसकीने आणि प्रेमाने तयार होतात. पण काही महिन्यांनी अन्वीसमोर पुन्हा एक मोठं संकट उभं राहिलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं की अन्वीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची गरज होती. ही बातमी ऐकून अमोलच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. त्याला आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवायची नव्हती. त्याने आपली सगळी बचत उपचारांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. शारदाबाईंनाही ही गोष्ट कळली. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. आपल्याला उरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्यांनी विकले. त्या पैशातून अन्वीच्या उपचारांसाठी मदत केली. माया हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्यातील सगळे प्रसंग उभे राहिले. ज्या मुलीला तिने एक दिवस दारात एकटं सोडलं होतं, तिच्यासाठी आज तिचे बाबा आपली सगळी बचत खर्च करत होते आणि रक्ताचं नातं नसलेल्या शारदाबाई स्वतःचे दागिने विकत होत्या. मायाच्या डोळ्यात अश्रू आली. ती स्वतःशीच म्हणाली, मी माझ्या मुलीला दारात सोडलं, पण या लोकांनी तिच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. तिला स्वतःची खूप लाज वाटली. तिला जाणवलं की आई होण्याचा अर्थ फक्त मुलाला जन्म देणं नाही, तर त्याच्या सुख-दुःखात त्याच्यासोबत उभं राहणं आहे. मायाने आपल्या नावावर असलेली शेवटची मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला. अमोलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. माया,
तू आधीच खूप काही गमावलं आहेस. ही मालमत्ता विकू नकोस. पण माया शांतपणे म्हणाली, माझ्याकडे उरलेलं सगळं माझ्या मुलीसाठीच आहे. तिचं आयुष्य वाचवण्यासाठी माझ्याकडचं शेवटचं काहीतरी द्यावं लागलं तरी मला त्यांची खंत नाही. त्या पैशातून अन्वीच्या उपचारांचा खर्च भागवण्यात आला. शस्त्रक्रियेचा दिवस आला. अमोल, माया आणि शारदाबाई तिघेही रुग्णालयाबाहेर बसले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता होती. अमोल देवाकडे हात जोडून बसला होता. माया डोळे बंद करून फक्त एकच प्रार्थना करत होती, देवा, माझ्या मुलीला वाचव. तिचं आयुष्य माझ्यापेक्षा मोठं कर. शारदाबाईही शांतपणे प्रार्थना करत होत्या. काही तासांनी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. सगळेजण घाबरून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. डॉक्टर हसत म्हणाले, आता धोका टळला आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. हे ऐकताच अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. शारदाबाईंनी देवाचे आभार मानले आणि माया काही क्षण जागेवरच उभी राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती हळूच अन्वीच्या बेडजवळ गेली. काही वेळाने अन्वीने डोळे उघडले. तिची नजर सर्वप्रथम आईवर गेली. मायाला पाहताच अन्वीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. मायाने तिचा हात हातात घेतला. तिचा आवाज अश्रूंनी भरला होता. मला माफ करशील? अन्वी काही क्षण आईकडे पाहत राहिली. तिच्या मनात दारात सोडून गेलेला तो दिवस आठवला. आईचा पाठमोरा चेहरा आठवला. त्या रात्रीचे अश्रू आठवले. पण त्याचबरोबर आईचं पत्रही तिला आठवलं. तू माझ्यासाठी कधीच ओझं नव्हतीस. तू माझं संपूर्ण जग होतीस. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळूहळू आईकडे हात पुढे करून लागली आणि पुढच्या क्षणी तिने मायाला घट्ट मिठी मारली. ती रडत म्हणाली, आई, तू मला दारात सोडलंस, पण मी तुला माझ्या मनातून कधीच सोडलं नाही. हे ऐकताच माया जोरजोरात रडू लागली. तिने आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. बाळा, मला माफ कर. माझ्या भीतीने मला तुझ्यापासून दूर केलं, पण माझं प्रेम कधीच तुझ्यापासून दूर गेलं नाही. शारदाबाईंच्या डोळ्यातही अश्रू होते. अमोलनेही मान खाली घातली. त्या क्षणी सगळ्यांना एक गोष्ट जाणवली. एका छोट्या मुलीने मोठ्या माणसांना प्रेमाचा खरा अर्थ शिकवला होता. माफ करणं म्हणजे झालेलं दुःख विसरणं नव्हे. माफ करणं म्हणजे त्या दुःखापेक्षा प्रेम मोठं करणं. अन्वीने आपल्या आईला माफ केलं होतं, पण तिच्या आयुष्यात अजून एक मोठा निर्णय बाकी होता. काही वर्ष पुढे गेली. अन्वी आता पूर्णपणे बरी झाली होती. तिच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांनी तिला कमकुवत केलं नाही, तर अधिक मजबूत बनवलं. तिने शिक्षणात खूप मेहनत घेतली आणि मोठी झाल्यावर डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. अन्वीच्या मनात एकच विचार होता, ज्या मुलांना आजारपण, कौटुंबिक संघर्ष किंवा आईवडिलांच्या विभक्त होण्यामुळे एकटेपणाचा सामना करावा लागतो, त्या मुलांसाठी तिला काहीतरी करायचं होतं. दुसरीकडे माया देखील हळूहळू आपल्या आयुष्यात स्थिर झाली होती. पण अन्वीला गमावण्याची भीती तिच्या मनातून कधीच गेली नव्हती. तिने केलेली चूक तिच्या मनात कायम होती. एक दिवस अन्वी आपल्या आईजवळ बसली आणि शांतपणे म्हणाली, आई, त्या दिवशी तू मला दारात सोडलंस. मला खूप दुःख झालं होतं. हे ऐकून माया काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. अन्वी पुढे म्हणाली, पण आज मला समजतंय की त्यावेळी तू स्वतःच्या दुःखात अडकली होतीस. तुलाही खूप त्रास होत होता. मायाने मुलीकडे पाहिलं. अन्वीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुढे आयुष्यात कितीही अडचण आली तरी मला दूर करू नकोस. माझ्यासोबत बसून बोल. हे ऐकताच मायाने अन्वीला घट्ट मिठी मारली. ती अश्रूंनी म्हणाली, आज तू माझी मुलगी नाहीस, तू माझी आई झालीस. दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तेवढ्यात शारदाबाईही तिथे आल्या. अन्वीने त्यांना पाहताच धावत जाऊन मिठी मारली. ती म्हणाली, माझ्या आयुष्यात मला 2 आई मिळाल्या, एक जन्म देणारी आणि एक संकटाच्या वेळी मला सांभाळणारी. हे ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यातही अश्रू आले. अमोलही हे दृश्य पाहून हसत उभा होता. त्याला जाणवलं की आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी प्रेम आणि माणुसकी माणसांना पुन्हा एकत्र आणू शकतात. काही काळानंतर अन्वीने एक छोटंसं केंद्र सुरू केलं. घटस्फोट, कौटुंबिक संघर्ष किंवा इतर कठीण परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या मुलांना या केंद्रात आधार, शिक्षण आणि आवश्यक उपचार मिळू लागले. केंद्राच्या प्रवेशद्वारावर एक वाक्य लिहिलं होतं, मुलांना आई वडिलांच्या भांडणाची शिक्षा देऊ नका, त्यांना तुमच्या प्रेमाची गरज असते. अन्वी अनेकदा त्या वाक्याकडे पाहायची आणि आपल्या आईची आठवण काढायची, कारण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना आता इतर मुलांसाठी प्रेरणा बनली होती. नातं तुटलं म्हणून प्रेम संपत नाही. कधी कधी परिस्थिती माणसांना दूर करते, पण मनातलं प्रेम त्यांना पुन्हा एकत्र आणतं. मुलांना आपल्या संघर्षाची शिक्षा देऊ नका, कारण आई वडिलांचं नातं तुटलं तरी मुलांचं मन दोघांनाही तितकंच शोधत राहतं. म्हणून रागापेक्षा संवाद निवडा, अहंकारापेक्षा माणुसकी निवडा आणि मुलांच्या मनात प्रेमाची जागा कधीही रिकामी ठेवू नका. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल
तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि जीवनाला विचार करायला लावणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ही कथा एखाद्या आई वडिलांपर्यंत किंवा मुलापर्यंत पोचली पाहिजे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी कथेसोबत.